आपण सराव संच 3.2 सोडवतोय. यातल्या पहिल्या उदाहरणात आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांचे परिमेय संख्यांच्या स्वरूपातील घातांक दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचंय तर ही प्रत्येक संख्या कितव्या मुळाचा कितवा घात आहे आणि कितव्या घाताचे कितवे मूळ आहे हे शब्दात लिहायचे. असं हे पहिलं उदाहरण आहे. तर दिलेल्या संख्यांचे घातांक हे परिमेय संख्यांच्या स्वरूपात म्हणजेच अंश भागिले छेद या स्वरूपात दिलेले आहेत. यातील अंश हा कितवा घात आहे ते दर्शवतो आणि छेद हा कितवे मूळ आहे ते दर्शवतो. हे लक्षात ठेवा. परत एकदा बघा, आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा जो घातांक आहे तो परिमेय संख्यांच्या स्वरूपातला आहे, म्हणजे कसं आहे अंश भागिले छेद असा दिलेला आहे. तर त्यातला जो अंश आहे तो काय दर्शवतो तर कितवा घात आहे ते दर्शवतो आणि त्याचा जो छेद आहे तो काय दर्शवतो तर त्या संख्येचं ते कितवं मूळ आहे हे दर्शवतो. म्हणजेच आता पहिल्या उदाहरणात बघा 225चा घातांक 3/2 आहे. ठीक आहे, इथे अंशातली जी 3 संख्या आहे ती काय दर्शवते तर कितवा घात आहे ते दर्शवते. म्हणजे कितवा घात आहे तिसरा घात आहे, म्हणजेच काय आहे घन आहे. आणि छेदातली 2 ही संख्या कितवे मूळ आहे ते दर्शवते, म्हणजेच इथे काय दर्शवते तर वर्गमूळ दर्शवते. ठीक आहे, म्हणून ही संख्या कितव्या मुळाचा कितवा घात आहे या स्वरूपात कशी लिहिणार तर 225च्या वर्गमुळाचा घन. कितव्या मुळाचा कितवा घात ते लिहायचं ना आपल्याला, म्हणजेच 225च्या वर्गमुळाचा घन झाला. परत एकदा लक्षात घ्या, जो घातांक आपल्याला दिलेला आहे 3/2 त्याच्यातली जी 3 संख्या आहे म्हणजे अंशातली जी संख्या आहे ती काय दर्शवते तर कितवा घात आहे ते दर्शवते. तर हा तिसरा घात आहे. तिसरा घात म्हणजेच घन. छेदातली जी संख्या आहे 2 ती काय दर्शवते तर कितवं मूळ आहे ते दर्शवते. इथे 2 आहे म्हणून ते वर्गमूळ आहे, बरोबर आहे. म्हणून कितव्या मुळाचा कितवा घात म्हणजे 225च्या वर्गमुळाचा घन आणि कितव्या घाताचे कितवे मूळ तर 225च्या घनाचं वर्गमूळ, बरोबर आहे. अशा 2 प्रकारे ही संख्या शब्दात व्यक्त करता येते. आता दुसरं उदाहरण बघा, 45चा 4/5 घात. कितव्या मुळाचा कितवा घात 45च्या 5व्या मुळाचा 4था घात. घातांकाच्या अंशात 4 आहेत, छेदात 5 आहेत. अंश दर्शवतो कितवा घात आहे ते, छेद काय दर्शवतो कितवं मूळ आहे ते, म्हणून 45च्या 5व्या मुळाचा 4था घात. आणि दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येईल तर आधी घातांकाचा उल्लेख करायचा, म्हणजेच 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. आता ही 2 वाक्य बघितली की तुमच्या लक्षात येईल. पहिलं जे जांभळ्या रंगात आपण वाक्य लिहिलेलं आहे त्यात आपण काय करतोय तर मुळाचा उल्लेख आधी करतोय आणि मग घातांकाचा करतोय. आणि जे हिरव्या रंगात वाक्य दिसतंय त्यात आपण बरोबर उलटं करतोय, घातांकाचा उल्लेख आधी करतोय आणि मुळाचा उल्लेख नंतर करतोय. एवढाच याच्यात फरक आहे, दोन्हीचा अर्थ एकच. तिसरं उदाहरण काय आहे, 81चा 6/7 घात म्हणजेच काय 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात. आणि दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिणार 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. ठीक आहे, आता पुढचं उदाहरण बघू, 100चा 4/10 घात म्हणजेच 100च्या 10व्या मुळाचा 4था घात. मूळ कुठे असतं छेदात, 4 आहे ना घातांक, छेदात 10 आहेत म्हणून 10वं मूळ आणि अंशात 4 आहेत म्हणून 4था घात. दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिले 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. ठीक आहे, आता 5वं उदाहरण बघा, 21चा 3/7 घात म्हणजेच काय 21च्या 7व्या मुळाचा घन. तिसरा घात म्हणजे घन, 21च्या घनाचे 7वे मूळ. कारण 3/7 या घातांकामध्ये अंशात 3 आहे तो काय दर्शवतो घातांक आणि छेदातला 7 काय दर्शवतो तर तो मूळ. ठीक आहे, तर अशा प्रकारे कुठलीही संख्या आपल्याला दिली असेल आणि त्याचा जर घातांक परिमेय संख्येच्या स्वरूपात असेल म्हणजेच कसा अंश भागिले छेद अशा स्वरूपात असेल तर ती संख्या शब्दामध्ये 2 प्रकारे व्यक्त करता येते. कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ, अशा 2 प्रकारे ती संख्या आपल्याला व्यक्त करता येते. ठीक आहे, आता आपण पुढचं उदाहरण बघू. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. तर दुसऱ्या प्रश्नात किंवा दुसऱ्या उदाहरणात काय दिलंय तर परिमेय घातांक स्वरूपात व्यक्त करा. आता बरोबर उलट आहे,
आपल्याला शब्दात दिलेलं आहे ते आपल्याला संख्येच्या रूपात किंवा घातांकाच्या रूपात दाखवायचं. तर पहिलं उदाहरण काय आहे, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. घातांक किती आहे? 5. आणि मूळ किती आहे? तर वर्गमूळ आहे म्हणजे 2 आहे. म्हणजे घातांकाच्या स्वरूपात लिहिताना 121चा जो घातांक आपण लिहिणार त्याच्या अंशात काय जाणार? तर 5 जाणार, बरोबर आहे. आणि छेदात काय जाणार? तर 2 जाणार, कारण मूळ हे छेदात असतं आणि घातांक हा अंशात असतो. ठीक आहे. हे बघा, 121चा 5/2 घात. आता पुढचं उदाहरण काय आहे? 324च्या 4थ्या मुळाचा घन. आता बघा, मूळ आधी दिलंय, घातांक घन नंतर दिलाय, अर्थ तोच. हे कसं लिहिणार आपण? तर 324चा जो घातांक लिहिणार त्याच्या अंशात काय जाणार? तर 3 जाणार, कारण का? तर घातांक किती दिलाय? घन दिलाय म्हणजे 3 दिलाय. आणि छेदात काय जाणार? तर 4 जाणार, म्हणजेच ते कसं लिहिणार? 324चा 3/4 घात, बरोबर. तिसरं उदाहरण बघू, 264च्या वर्गाचे 5वे मूळ. म्हणजे काय झालंय? घातांक आधी दिलाय, वर्गाचे म्हणजे घातांक किती झाला? 2. 5वे मूळ म्हणजे छेद किती झाला? 5. म्हणजेच हे कसं लिहिणार? 264चा 2/5 घात. ठीक आहे. आणि शेवटचं उदाहरण बघा, 3च्या घनमुळाचा घन. घनमूळ म्हणजे कितवं मूळ? तिसरं मूळ. घन म्हणजे कितवा घातांक? तिसरा घातांक. ठीक आहे. म्हणजे इथे 3चा घातांक लिहिताना अंशात काय जाणार? 3. का? तर इथे घन दिलाय म्हणजे तिसरा घात दिलाय. आणि छेदात काय जाणार? तर छेदात पण 3 जाणार, का? इथे घन मूळ म्हटले म्हणजे तिसरं मूळ. म्हणजेच हे कसं लिहिणार? 3चा 3/3 घात. आलं लक्षात? तर या सगळ्या उदाहरणांमध्ये लक्षात काय ठेवायचं? तर संख्येचा घातांक जेव्हा परिमेय संख्या असते म्हणजे अंश भागिले छेद अशा स्वरूपात असते, तेव्हा त्या घातांकाच्या अंशात जो असतो तो काय दर्शवतो? तर तो कितवा घात आहे ते दर्शवतो. आणि त्या घातांकाच्या छेदात जी संख्या असते ती काय दर्शवते? तर ती कितवं मूळ आहे ते दर्शवते. या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या की ही उदाहरणं अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.